धन्यवाद. थँक्यू सो मच गणेश गायकवाड सर. स्वर्गीय समीर स्मृती चषक 2026 दिवस क्रमांक दुसरा आणि सामना क्रमांक इथे तिसरा सुरू करतो आपण. अफजल रईसचा तळवली संघ जो बॅटिंग करणारे 2 हात करेल आमचे सन्माननीय सचिनजी सीताराम घोडविंदे साहेबांचा एच जी डोळे संघाच्या विपक्ष गोल्डन मॅन ऑफ आनेसोर सचिन सेठ घोडविंदे. काय त्यांचा बंगला, काय त्यांची गाडी, काय त्यांचा दिमाग, काय त्यांचा रुबाब, सगळं काय ओके ओके असे सचिन सेठ घोडविंदे. अनेक त्यांचे फोटोज व्हिडिओज अपलोड होत असतात, रोजच आम्ही पाहत असतो फेसबुकवर. अनेक त्यांचा चाहता वर्गसुद्धा आहे. आपल्या परिसरात वन ऑफ द बेस्ट ज्यांनी बंगला निर्माण केला आहे. आपण जर पडग्याकडून खडवीचा टर्न मारला आमच्या टिटवाळ्याकडे जाताना तर आनेसोर गावाच्या अगदी चौकामध्येच तुम्हाला तो बंगला पाहायला मिळेल. डेलिशियस, अगदी असं वाटतं की आपण आउट ऑफ कंट्री आलो की काय. सन्मानी आमचे लाडके मुख्यची जाधव साहेबांचं आगमन. या साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. काल त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन केलं. ज्यांच्या सौभाग्यवती निकिता मॅडम माननीय आपल्या लाडक्या उपसरपंच ताई आहेत, आपण करूया त्यांचं स्वागत. तर इथे रिहान आणि साजिरची जोडी, रिहान आणि खिजर आहे. आमच्या मयूर पाटील यांचं रायटिंग मस्त आहे, छान आहे, अगदी छान वाटतं. आणि साहिल नावाचा गोलंदाज आहे. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. नाम में कुछ नहीं, काम ऐसा करो कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, हर जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. मिसाल बनवण्याची गरज असते आपल्या जीवनामध्ये. सन्माननीय सुरेश टाणगे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी मुख्यजी जाधव साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुनील ठाणगे साहेब, अनिल जाधव साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समीर स्मृती चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. हो, सर्वांचं स्वागत करतोय आपण. वेलकम ऑल ऑफ यू, सुस्वागतम. साहिलचा पहिला चेंडू आपण डॉट बघितला, जो उत्तरेकडच्या एंडकडून बॉलिंग करतोय. काहीसे फिल्डिंगमध्ये त्यांनी बदल केला. एक डीपमध्ये फिल्डर तैनात आहे जो काऊ कॉर्डन आणि वॉर्थोडॉक्स मिड विकेटच्या मधोमध, जिथे फार जास्त आज षटकार जायला लागलेत. कालच्या दिवसामध्ये तिथे फक्त रुपेशने षटकार मारलेला होता, आज तिथे वारंवार चांगले फटके. इथे रिव्हर्सचा पवित्रा घेतला, रिव्हर्स स्वीपचा पलटी शॉटचा प्रयत्न होता तिथे. त्या प्रयत्नामध्ये काहीसे बीट झाले आणि पंचाचा इशारा तिथे पंकज भगत सरांचा येत असताना लेग बाईचा इशारा. धावसंख्या इथे सुरू झाली ह्या लेग बायच्या रूपामध्ये. सन्माननीय लाडके तेजस्वी घोडविंदे साहेबांकडून बक्षीस आले. प्रत्येक हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं बक्षीस असेल. सन्माननीय तेजस्वी घोडविंदे साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण सुद्धा अगदी नजर ठेवून या स्पर्धेचा लुप्त उठवत आहेत, आनंद घेत आहेत. आणि लुप्त देणारी, आनंद देणारी स्पर्धा, सोबतीला दुःखाचा सुद्धा डोंगर आमच्यामध्ये इथे पसरलेला आहे. तो म्हणजे स्वर्गीय समीर, ज्याला आपण क्षणोक्षणीला आठवण करतो ज्याची. पण त्या दुःखातूनच आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं जीवनामध्ये आपण तसंच करत असतो की सुख फार कमी प्रमाणात असतं, दुःखाचं डोंगर जास्त असतं, त्याच्यातून आपल्याला सुख वेचायचं असतं. आणि ही कला ज्याला समजते तोच अगदी सुखाचा आनंद घेतो. इथे मिस टायमिंग फटका आणि हर्षल भोईर साहेबांचं आगमन. हर्षलजी भोईर या, आम्ही आपलंही हार्दिक स्वागत करतोय. 3 चेंडू पडले, त्यामध्ये एकच लेग बाईस, 2 डॉट काढले. सुंदर बॉलिंग करतोय गोलंदाज साहिल, म्हणून तर बक्षिसं लगावतात तेजस घोडविंदे. सचिनजी घोडविंदे साहेबांचा संघ, खूप छान डॅशिंग पर्सनॅलिटी, चांगलं बॅकअप ज्यांचं. आणि त्यांची मोठी स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कालच मला माहिती मिळाली एका ठिकाणाहून. गोल्डन मॅन सचिन घोडविंदे साहेब मोठी स्पर्धा आपल्या भेटीस आणणार आहेत. इथे मात्र ड्राईव्हचा प्रयत्न केला होता, बॅटच्या आतल्या एजला चेंडू अगदी स्पर्श झाला आणि शॉर्ट सिली स्क्वेअर लेगच्या दिशेने कव्हर करे, पण ते एक सिंगलची प्राप्ती. धावसंख्या सिंगलने पुढे 2 वरती पाहतो आपण. बिनगडी बाद, एके गडी बाद नाहीये. आज शनिवार, जय हनुमानाचा दिवस, आणि जय हनुमानाची ताकद सुद्धा आज आमच्या समीर इलेव्हन वाहुली संघामध्ये अवतरली. आणि त्याचं रूप सुद्धा बघितलं आपण की हनुमान रूप धारण करून आज कालच्या दिवसाचा त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला वाहुली संघाने.
बॅकफुटला गेले, कट केलाय, चेडूला काढलं गॅप मधून, थर्ड मॅनला 2 फील्ड धावताय, चेडू थांबणार नाहीये, चेडू पळतोय, लक्ष गाठतोय, 4 धावांचं गुड शॉट. वापर केला होता, त्यानंतर स्वतःला ब्रेक लगावला, पाहिलं की टप्पा अजून अलीकडे टाकतो गोलंदाज आणि त्या टप्प्यावरती फक्त नियंत्रण राखून चेडूला फक्त दिशा दिली बॅटचा चेहरा उघडून आणि चेडूला गॅप मधून काढलं होतं शॉट थर्डमॅन मधून थर्डमॅनच्या दिशेने जाताना हा सुंदर चौकार खिजर रईच्या बॅटमधून धावसंख्या 4 ने पुढे 6 वरती पाहतो आपण टीम तळवली अफजल सईद संघाची. अफजल रईस सुद्धा उत्कृष्ट क्रिकेटर, दिग्गज क्रिकेटर. रिव्हर्स हिट, तिथे सुपर हिट, रिव्हर्स स्ट्रोक आणि चेडू जातोय 2 टप्प्याने 3 टप्प्याने 4 धावांसाठी. दुसरा चौकार होता ज्याने आधी 2 चेंडू डॉट खेळले, परंतु त्याला सुद्धा आता सूर गवसलाय, तो सुद्धा 4 झालाय. जसं खिजरनी चौकार मारला त्यानंतर अगदी चांगला प्रयत्न करत असताना पलटी शॉटच्या स्टाईलने हा स्विच हिट होता 4 धावांसाठी आणि धावसंख्या 4 ने फुल्ली पहिल्या षटकाची समाप्ती. 10 धावसंख्या पाहतो आपण, एके गडी बाद नाही टीम तळवली संघाचा. अफजल रईस यांचा संघ तळवली स्पोर्ट्स तळवली असं नामकरण मला सांगतात 12वे खेळाडू, तळवली स्पोर्ट्स तळवली. आणि अफजल रईस यांचे सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा इतिहासामध्ये झालेल्या आहेत, नोंद झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा मोठ्या स्पर्धा त्यांच्याकडून येणार आहेत. चांगले आयोजक सुद्धा आहेत. तळवली ट्रॉफी भी हो गया ऐसा भी मालूम पडा अभी. इथे बघा आपण समिती चषकामध्ये आमचे योगदान देणारे ज्ञानेश्वरजी हजारे साहेब, सायनाजी गायकर, संतोषजी गायकर, एकनाथजी गायकर, भास्करजी गायकर यांचे बॅनर्स इथे झळकत आहेत. आणि का नको, ज्यांचं आम्हाला मोलाचं योगदान आहे, कुमार दक्ष जाधव, दक्षू सर्वांचा लाडका, आणि गौरव ठाणगे, नील ठाणगे, जगदीशजी पाटील, ज्ञानेश्वरजी मागे, सन्मानित सापेगावचे DS मागे. इस सीजन में खिजर का हाफ सेंचुरी भी है, दो हाफ सेंचुरी. अभी इससे पहले हमने वो बात कही दी थी सर. खिजरनी तर पुन्हा एकदा चांगला फटका सजवला. आणि धावसंख्या इथे पाहतोय आपण 14 वरती चौकाराने पोहोचवली. खिजरने स्वीट शॉटचा प्रयत्न केला, स्वीट आणि गोड फटका जो लेफ्टी त्याने राईटी फटका मारून खेळाडू कक्षामध्ये तिथे एक आव्हान दिलं की डरो मत यारो मैं हूं ना. पुन्हा त्या रिव्हर्स स्वीट, ओ माय गॉड. ताहा पटेल, ताहा कहां से आ गए, तलवली से आ गए. ताहा पटेल ऑन स्ट्राइक सामना करेल. सतीश या गोलंदाजाचा पूल केलाय ताहा पटेलने. हा फटका पटेल की ओ पेटेल, धावसंख्या पेटेल, पटेलचा षटकार, सिक्सर. समीर स्मृती चषक ठेवलाय आज वाहुली गावाला. 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 जबरदस्त सुपर मॅच. आणि हा इनिंग टुर्नामेंटचा दुसरा बॅटर असा ठरला की तो षटकाराने खातं ओपन करतोय. पहिला बॅटर होता आपला सापेगावचा संतोष सुतार, असे आम्हाला मयूरजी पाटील माहिती देतात. आणि आमचे लाडके मुकेशजी जाधव साहेबांनी सुद्धा आम्हाला माहिती दिली की दुपारची त्यांनी एक सेलिब्रेशन ठरवलंय, आमच्यासोबत थोडंसं असेल सेलिब्रेशन. त्यासाठी मुकेशजी जाधव आम्ही आपले आभार व्यक्त करतो. एक चांगली ट्रिक त्यांच्याकडून, म्हणजे दुपारच्या भोजनाची व्यवस्था
त्यांची झालेली गो काय टायमिंग आहे. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, तिथे फिल्डर पोहोचलाय आणि जसा सुंदर फटका तसा सुंदर झटका. कॅच टेकन, फलंदाज बाद. करू करू काय मस्त फटका इथे. आणि बघा हा अगदी हवेमध्ये हेलकावे घेत असताना जो चेंडू होता हवेमध्ये त्याला घेतला हाताच्या कवेमध्ये आणि त्या ठिकाणी साहिल होता क्षेत्ररक्षक, त्याने सुंदर झेल टिपला. काय मॅच सुरू आहे, चांगले फटके पाहायला मिळतात, चांगले मान्यवर येतात. आमचे माननीय मुकेशजी जाधव सुद्धा आले विद्यमान, त्यांच्या सौभाग्यवती उपसरपंच ताई आहेत आपल्या, आणि त्यांचं आगमन झालं की वेगळी ऊर्जा निर्माण झाली. धावसंख्या 26 जुलैच्या पावसाप्रमाणे अगदी 26 होती ठेपलेली असताना विकेटचं पद सुद्धा मिळतंय. म्हणजेच जसंच तसं उत्तर दिलं जात आहे सचिन गोडविंदे टीमकडून, म्हणजेच जी स्पोर्ट्स डोलेकडून ह्या तलोली स्पोर्ट्स तळवलीला. आणि अफजल रईस आ गए मैदान में. हा रईस क्रिकेटर आहे, हा मनाचा श्रीमंतीचा बादशाह आहे. नंबर 1 जर्सी क्रमांक धारण करणारा अफजल रईस आला मैदानामध्ये, सामना करेल. 2 षटकाची समाप्ती झाली का? नाही, 1 चेंडू शिल्लक आहे. सतीचा चेंडू शिल्लक आहे. साहिलने पहिले षटक हाताळलं 10 धावांचं होतं, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत अगदी 16 धावा कुठलेल्या आहेत, परंतु 2 गडी बाद केले. हे महत्वाची गोष्ट आहे. यशस्वी षटक हाताळतोय. धावा हो द्या, परंतु मी ब्रेक थ्रू प्राप्त करून दिले माझ्या संघाला. ही महत्वाची गोष्ट आहे जी मी केली आहे, ते कर्तव्य मी केले. जसे कर्तबगार आमचे कार्यकुशल सचिन गोडविंदे साहेबांचं कर्तव्य आहे. फार मोठं त्यांचं कार्य. हा लेग साईडला जाणारा वाईट चेंडू घोषित झालाय. आणि बघा स्वतःला स्टेज करतात अफजल रईस, काहीसं स्वतःला वॉर्मअप करतायत, कारण त्याचं बॉडी फिट अनेक वर्षांपासून पाहतोय. मला तर वाटतं की वयाची 45 ते 50 उलटली तरी सुद्धा त्यांचं क्रिकेटचं तारुण्य आतापर्यंत अबाधित आहे असे अफजलजी रईस सामना करतायत. शेवटचा चेंडू असेला दुसऱ्या षटकातील गोलंदाज सतीश समोर दिलाय. अगदी चेंडू काहीसा टर्न झाला, अँगल प्राप्त झालाय लेफ्टरला. काहीसा अँगल म्हणजे हा आउट स्विंगर होता. लेग कटरचा प्रयत्न केला गोलंदाजाकडून आणि त्या कटरमध्ये डॉट चेंडू काढला. 2 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 16 धावा आल्या. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण इथे 2 गणाच्या मोबदल्यामध्ये 27 वर, म्हणजे हा 17 धावा आल्या, माफ करा, यस वाईड होता तो. 17 धावा जोडल्या गेल्या. म्हणजे ह्या जर वेगाने धावसंख्या पुढे गेली तर 52-54 पर्यंत इथे पल्ला गाठू शकतो तळवली स्पोर्ट तळवली संघ. आणि किंबोना तो प्रयत्न केलाच पाहिजे, कारण टार्गेट सेट करणं फार महत्वाचं असतं. अफसर रईस मालूम है, उनसे मेरी बहुत सारी बात होती रहती है. वो मेरे फेवरेट है अफसर जी. उन्होंने मुझे कॉल भी किया था कमेंट्री के लिए, लेकिन मैं आ नहीं सका. यहाँ पे 27 ऑन द बोर्ड. येस, इथे तिसरं षटक सुरू करतो गोलंदाज समोरच्या एंड कडून शानू. वा वा, सुंदर नाव आहे. आणि काय कुमार शानूचा आवाज, ज्याने गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अगदी एका दिवसामध्ये 28 गाणे रेकॉर्ड करण्याचा रेकॉर्ड केलाय कुमार शानू. आणि आम्ही सुद्धा त्याच्या सोबतीला एका स्टेज शो मध्ये होतो मुंबईमध्ये, जेव्हा ते आशिकीची गाणी त्यांनी गायली. कारण काही प्रमाणामध्ये आम्ही पण थोडेसे अगदी ऑर्केस्ट्रा फेस केलाय. आणि कुमार सानू त्यानंतर पाठीमागे ओढून बघितलं नाही. आशिकीमध्ये त्यांनी जे गाणे गायले, मैं दुनिया भुला दूंगा, तू मेरी जिंदगी आहे, आणि काय आवाज तो मेलेडियस. इथे मात्र शानूचा हा पहिला चेंडूचा सुंदर आवाज बॅटच्या अगदी फ्लो मधून समोर ड्राईव्ह केला तर तिथे वेगाने फिल्डर तितक्याच वेगाने इथे बॅट्समन सुद्धा पोचला. 1 धाव कंप्लीट केली आणि इथे अफसर रईसला इथे स्ट्राईकला आणले. धावसंख्या 28 पाहतोय आपण. बघा 28च गाण्यांचा मी रेकॉर्ड सांगितला. कुमार शानू फ्रॉम कलकत्ता. अगदी कलकत्त्यामध्ये ते अगदी लाईव्ह शो करायचे. त्याला एका डायरेक्टरने तिथे ओळखलं आणि मुंबईमध्ये यायला सांगितलं. एका हॉटेलमध्ये काम केलं, जे लाईव्ह हॉटेल असतात ना, लाईव्ह जिथे गाणी गायला मिळतात आणि एका बाजूला रेस्टॉरंट असतो, त्या ठिकाणी गाणी गायली. आणि तिथे नंतर त्याला एक चांगलं बॉलिवूडची ऑफर मिळाली आणि पहिलाच त्याचा सिनेमा आशिकी, नदीम श्रवणचं संगीत. आणि त्यानंतर कुमार सानूने रेकॉर्डवरती रेकॉर्ड अनेक फिल्मफेअर अवॉर्ड प्राप्त केले आणि तो अनेकांचा चाहता सिंगर बनला. किशोरदाच्या नंतर कुमार शानूचा नंबर लागतो मेलोडियस सॉंग्स मध्ये. येस, इथे लॉफ्ट केल्या समोर ओव्हर पिच घेतलं, अगदी खेचून मारलं तर तिथे अफसरने वेगाने तितक्याच आला लॉंग ऑनचा फिल्डर एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली अफसरने. आणि संघाची धावसंख्या बरोबर 29 वर, 29 ऑन द बोर्ड.
29 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 सुरू असताना 2 गडी बाद झाले, परंतु त्याची पर्वा न करता या ठिकाणी रेहान आणि अफसर आपल्या या संघासाठी चांगली जोडणी करतायत, चांगली पार्टनरशिप करतायत आणि गरजेचं आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे दरज सुपंत. एकमेकाच्या सहाय्याने आपण आपल्या गावाचा विकास, आपल्या क्रिकेटचा विकास, आपल्या परिसराचा विकास करू शकतो. एकट्याने काही होत नाही मित्रांनो. एकमेकाचं पाठबळ फार महत्त्वाचं असं आणि ते घेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, ते मागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे मागण्याचं युग आहे. कोणी पण तुमच्याकडे स्वतःहून येणार नाहीये. देवाकडे सुद्धा आपल्याला जावं लागतं, तेव्हा देव आपल्याला आशीर्वाद देतोय. त्यासाठी मंदिरात जावं लागतं आणि गेलंच पाहिजे. जर तुम्हाला प्रसाद आणि आशीर्वाद पाहिजे असेल तर बॅटची कडा घेऊन चिरू ट्रॅव्हल झाला D5च्या दिशेने आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळते. बराच वेळ झाला ना मयुरीजी की आपल्याला चौका षटकार पाहायला मिळत नाहीयेत. जे 2 षटकार सतीच्या षटकामध्ये आले होते ते म्हणजे खिजरने मारले होते आणि मागच्या 5 चेंडूमध्ये एकही चौकार, एकही षटकार नाहीये. एक वाईड आला आणि सिंगल आणि धावसंख्या इथे पुढे जात असताना थेंबे थेंबे तळे साचे 30 वर 2 गडी बाद. 30 धावा धावफलकावर षटक क्रमांक 30. तसं पाहता अगदा स्कोर चांगला आहे मी म्हणतो, कारण 4 षटकामध्ये निदान 45-50चं पुन्हा एकदा यांचं टार्गेट असू शकतं आणि त्यानुसार प्रवास असेल. पुन्हा एकदा अफसर सामोरं जाणार आहे. हो, काय टायमिंग आहे. लॉफ्टेड फ्लॅश लुकिंग ऑफ ब्रेव थ्रू द वाइडेस्ट लॉंग ऑफ. अफसरचा हा सुंदर देखणा षटकार. येत आहेत तिथे पंच, परंतु आपल्याला तो षटकारच पाहायला मिळाला, पण तो कन्फर्मेशन घेतील आणि तिथे चेक करण्यास सांगितले. काय एलिव्हेशन होतं, ओव्हर पिच घेतलं अफसरने आणि हा त्याचा जुना अनुभव पाहतो आपण. जुना त्याचा अनुभव, स्टान्स आणि इफर्टलेस फटका होता. या फटकामध्ये ताकद न वापरता फक्त चेंडूच्या पेसला बेमिसाल टायमिंगने उडवलं होतं. फ्लॅशी लुकिंग हा फटका आपण वारंवार पाहू शकता. आता रिप्ले पाहिलं जात आहे. महत्वाची मॅच, महत्वाची स्पर्धा, त्यामुळे पंच सुद्धा चेक करतील. स्वप्नीलजी पाटील आमचे टीव्ही अंपायर. क्लोज डिसिजन आहे. अगदी बॅरिगेट्सलाच बाउंड्री असल्या कारणाने इथे टप्पा पाहिला जातोय पंचांकडून. काही सेंटीमीटर अलीकडे टप्पा पडलाय सर, त्यामुळे चेंज करा. चौकार, 4 रन. सॉरी फॉर दॅट. परंतु फटक्यामध्ये दम होता, चमक धमक होती अप्सरेची. अप्सर नाराज होणार नाहीये, त्यांनी मन जिंकले त्या ठिकाणी प्रेक्षकांची. चौकार आहे, धावसंख्या 34. अडवा झालाय, स्वीप करतोय तिथे. मस्त फटका, अगदी मार्वलस लुकिंग लाईक अ वाव. वा, मस्त अप्सरजी. 1 नंबरची जर्सी जरी धारण केले, तो 1 नंबर खेळ इथे साकार करतोय. खिसर बाद झाला, अगदी तहा पटेल पण बाद झाला, परंतु या ठिकाणी अप्सर जसा मैदानामध्ये आलाय पूर्णपणे खळबळ निर्माण झाली आहे मैदानामध्ये. बघू शकता आपण, फिल्डर बघा एकमेकाचं पुनर्वसन करतायत. किरवलीचे सरोलीला जात आहेत, वज्रसूचे जोगेश्वरला जात आहेत, पडग्याचे वडप्याला जात आहेत असं पाहायला मिळते. धावसंख्या 35 वर, 35 ऑन द बोर्ड. आणि हा षटकातील शेवटचा चेंडू असेल. 3रं षटक राजू जो हाताळतोय आणि कालचा राजू गोलंदाज कोणी विसरू शकत नाही बोरिवलीचा. नक्कीच तो झोपला नसेल बिचारा रात्रभर, कारण त्या षटकामध्ये 19 धावा घेतल्या गेल्या जय गणेश वाफालेकडून आणि तो मुकाबला गमावावा लागला बोरिवलीला बंटीच्या. ओ, चापक शॉट, हाफ वॉली लॉप केला तिथे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आला होता वाईडिस लॉंग आपला. झेलसाठी प्रयत्नही झाला, हातातही पडला, पण तो चेंडू निसटला आणि झाला तो जमिनीला. जीवनदान मिळालं बॅटर रेहानला. चेक. सन्माननीय मनोज ठाणगे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. समीर स्मृती चषक 2026 मध्ये वीरेंद्र शिंदे साहेब यांना विनंती करतोय. सन्माननीय वीरेंद्र शिंदे, आपण सन्मानित करणार आहात मनोज ठाणगे यांना. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. तर या ठिकाणी मी स्कोर सांगतोय सर. 36 धावसंख्या, 3 षटकाची समाप्ती आणि करंट रन रेट आहे 12.0. सन्माननीय मनोज ठाणगे, डॅशिंग पर्सनॅलिटी, हँडसम पर्सनॅलिटी आमच्या गावातील, आणि मागील आपण पाहतोय अनेक दिवसापासून या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान. त्यांना सन्मानित केलं जातं आहे. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. त्यानंतर वीरेंद्र शिंदे
यांना आपण सन्मानित करणार आहोत. बीरू सर्वांचा लाडका वीरेंद्र शिंदे यांना सन्मानित केले. आकाश ठाणगे यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. धन्यवाद वीरू. त्यानंतर कैलास ठाणगे यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी आकाश ठाणगे यांना विनंती करतोय आपण कैलास ठाणगे यांना सन्मानित करा. आकाश ठाणगे यांच्या शुभ हस्ते कैलासजी ठाणगे यांना आपण सन्मानित करीत आहोत. धन्यवाद कैलासजी ठाणगे साहेब. आपल्या उपस्थितीने या स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंगत आलेली आहे. मायची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. हॅलो, पहिला चेंडू पडतोय आणि पहिला चेंडू मध्ये लाजबाब सुंदर देखणा रुचकर चविष्ट चौकार. पुढील सन्मानाकडे जाणार आहोत आपण. अनिल जाधव साहेब या ठिकाणी आहेत. मी वीरेंद्र शिंदे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अनिल जाधव यांना सन्मानित करूया. धावसंख्या 40. अनिल जाधव एक हँडसम पर्सनॅलिटी, त्यांना सन्मानित केले जाते वीरेंद्र शिंदे यांच्या शुभ हस्ते. हो नक्कीच. पुढचा चेंडू आडवा झाला होता तिथे, मात्र इथे मेरिटनुसार नाही फटका मारला. अगदी चेंडूला नीटसं वाचलं नव्हतं, येऊ दिलं नाही. रिलीज करायच्या आधीच अगदी स्टान्स बदलण्याचा इरादा होता. आणि पाहतो आपण आपल्या स्क्रीनवरती हा सन्मान होता असताना धावसंख्या स्थिर आहे 40वर. आकाश ठाणगे यांच्या शुभ हस्ते आपण अनिल जाधव साहेबांना सन्मानित केले. त्यानंतर आकाश ठाणगे यांना विनंती करून आपण सुनील ठाणगे यांना सन्मानित करा. लॉब केला कीर्तनचा चेंडू फुल टॉस होता. समोर अगदी व्ही शेप मध्ये ड्राईव्ह केला तिथे बेगाने काऊकडचा फिल्डर येतोय. अफसरने तिथे थांबवलंय की नाही, मला स्ट्राईक पाहिजे, मला माझ्या बॅटमध्ये चांगला कॉन्फिडन्स आहे, मला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. धावसंख्या 41 वरती 3 चेंडू बाकी. परत एकदा मी या ठिकाणी आकाश ठाणगे यांना विनंती करेन. सुनील ठाणगे यांच्या सौजन्य आपल्याला मॅन ऑफ द मॅचची सुरेख सुंदर ट्रॉफी लाभलेली आहे. आपण सुरेश ठाणगे यांना सन्मानित करणार आहोत. आकाश, पुढील सन्मान सुरेशजी ठाणगे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहात. वाईडिस लॉंग ऑन घेतलं जात आहे. अफसर रईससाठी एक बॅकवर्ड झोनकडे पाहतो आपण. बॅकवर्ड स्पेल एक तैनात, जय वाघोबा स्टँडच्या समोर फील्ड तैनात केलाय, कारण महत्त्वाचे 3 चेंडू असतील आता आणि मोठे फटके येण्याची दाट शक्यता. त्यानंतर आपण शेवटच्या सन्मानाकडे जातोय. अभि ठाणगे यांना आपण सन्मानित करतोय. आकाश ठाणगे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अभि ठाणगे यांना सन्मानित करायचंय. द विकेट. केतनचा त्याच दिशेने जिथे फिल्डर सजवलाय तिकडेच हा मोठा स्मॅश केलाय अफसर रईसने, परंतु एका टप्प्याने त्या फिल्डरने कव्हर करतेपर्यंत सिंगलची प्राप्ती झाली आहे. संघाची धावसंख्या तळवली स्फोट तळवलीची 42वर. 42 ऑन द बोर्ड. सर्व मान्यवरांचा आपण शब्दसुमनाने सुद्धा सन्मान करतोय. सत्कार सुद्धा झाला. मायची उपदार शाल, प्रत्येकाला प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण आपल्या घरामध्ये नेहमीच असावी म्हणून मोमेंट दिला जात असताना धावसंख्या 42. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. आता सामना करेल रेहान, जो ओपनिंगला आलाय. लांबलचक खेळलाय आतापर्यंत. रेहानने 3 चौकार पेश केलेत आणि वैयक्तिक त्याच्या 16 धावांची पेशकश आतापर्यंत सुरू आहे. आणि अफसर खेळतोय 7 वरती. चांगली पार्टनरशिप सजवली, जसं खिजरनी पण सजवली होती रेहानच्या सोबतीला. पार्टनरशिप होण्या फार महत्त्वाच्या असतात. भागीदाऱ्या, बिझनेस असो, जीवन असो, क्रिकेट असो, भागीदारीला फार महत्त्व आहे. आणि विशेषतः म्हणजे संसार असो, ती भागीदारी सर्वात महत्त्वाची. हा येतोय नशिबाचा चौकार, 4 रन महत्त्वाचा. तर रिहान आणि चेंडू बाउन्स झाला. बॅटची कडा लागली होती तिथे आणि लेग स्लिपला बीट करून गेला होता. लॉंग स्टॉप रिझनकडे 4 धावांसाठी धावसंख्या इथे पोहोचली आहे 46वर. 46 जी धावसंख्या होती समीर वाहुलीची ती इथे झाली आहे. आणि त्या सामन्यात काय झालं तुम्हाला माहिती आहे, म्हणजे फायटिंग स्कोर निर्माण झाला आहे. आणि लास्ट गो टार्गेट सेट करणारा चेंडू असणारे सामना करेल रेहान, गोलंदाज केतनचा. ओर द विकेट. पुण्याचा रिव्हर्स घेतोय. हा चेंडू मिस केलाय, त्याचं कारण की ते रिसिव्हरचा पवित्रा असफल ठरला आणि बरोबर तो टार्गेट सेट झालाय. जो टार्गेट होता जय गणेश वाफाला याच्या समोर ठेवला होता वाहुलीने, तो इथे ठेवला तळवलीने. तो म्हणजे आपण पाहतोय ढोलेच्या समोर 27 आव्हान. HG स्पोर्ट ढोले. 24 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. 47 टू विन.
यानंतरचा सामना असेल पहिल्या सामन्यातील विजेता संघ म्हणजे जय महाराष्ट्र भोईरगाव विरुद्ध ओमसाई पडगे. टॉससाठी या ओमसाई पडग्याचा कॅप्टन ज्यांना बाय मिळाली आणि जय महाराष्ट्र भोईरगाव परेश भोईर या आपण टॉससाठी. प्रलय पण आलाय. चला ओमसाईचा पडगे सर टॉस घ्या. गणेशजी गायकवाड सर. सर आमचे जॉली आहेत. सर जॉली आहे. बोल मजा आती है. 3 ओव्हरची मॅच आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या मुकेशजी जाधव साहेब या आपल्या सोबत त्याला एक पाहुणे अजून हवेत का? या मनोजी आपण पण या. A1 जोडी पाहिजे कारण एकाने होत नसतं. 2 चाक 2 हात फार महत्वाचे. जसं संसारामध्ये 2 महत्वाची गोष्ट जसे साहेबांच्या सौभाग्यवती निकिता मॅडम सुद्धा उपसरपंच आहेत. त्याला खांदा लावून चांगलं कार्य आणि त्यांच्या शिवाय टॉस सोबतीला मनोज ठाणगे सर. एका बाजूला ओमसाई पडगे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय महाराष्ट्र भोईरगाव. टॉस करतायत मुकेशजी जाधव. स्पिन केलाय समीर स्मृती कॉल आणि समीर स्मृती चालाय. टॉस विन बाय ओमसाई पडगे. घ्या आपण मनोजजी भामरे स्पॉन्सर पेस्ट्री टॉस विनिंग कॅप्टनला देत आहेत मनोज ठाणगे. गुड लक. दोघं पाहुण्यांनी असं नसतं व्हा. धन्यवाद. चला आपल्याकडे वेळ दिसतोय. ओमसाई पडगे आधी टॉसचा निर्णय. बॅटिंग घेऊ आम्ही. आणि समीरला ओळखत होते काय 2 शब्द? समीर आपल्यातून निघून गेला. समीर अतिशय उत्तम व्यक्तिमत्व होतं आपल्या वावली गावातलं. कुठेही म्हणजे जास्त ओळख नव्हती पण कुठेही दिसलं तरी एखाद्या खूप आपण ओळखतो त्याला तसं आपल्याला एक आवाज देणार वगैरे. सो चांगलं व्यक्तिमत्व आपल्यापासून हरवलं गेलं आहे आणि त्याबद्दल आम्हाला खरंच दुःख आहे. आणि जो हा प्रयत्न केला त्याच्या नावाने स्पर्धा भरवण्याचा जो प्रयत्न केला वाहुली ह्या गावाने आणि संघाने त्याबद्दल. वावली गाव नेहमीच इम्प्रेस करत आलेलं आहे त्यांच्या स्पर्धेनुसार आणि यावेळेसही सुद्धा त्यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे आणि त्यांना ऑल द बेस्ट बोलेन. आपण बॅटिंग घेत आहे चांगलं. आपण डोळ्यात आपले डोळे पाणावले सुद्धा बोलता बोलता पाहिलं मी. तर आपलं सुद्धा मनोगत समीरबद्दल कारण तो आता पहिल्यांदा कॅप्टन्सीला आला. आधी परेश आला होता. बरोबर. समीर आमचा खूप चांगला मित्र. रोजचा मिलणं जुलणं होतं त्याच्याशी. तर आम्हाला खूप दुःख झालं आहे. टॉस जिंकलाचं तर काय निर्णय असता? आता तर फिल्डिंग आली आहे तुम्हाला. फिल्डिंगच करायची होती. ओके मनासारखं. पडग्या संघाविरुद्ध 2 हात झाले ते हंगामध्ये चालू हंगामध्ये. यावर्षी नाही आले. आणि स्पर्धा कशी वाटते? जनमन वाहुलीचं हे आयोजन आकाशजी ठाणगे सुनीलजी पाटील आणि पूर्णपणे क्रीडा मंडळ यांचं नियोजनबद्ध आयोजन आपण पाहतोय कालपासून. स्पर्धा करायची झाली कारण स्पर्धा आता आमची पण झाली मागे. कारण स्पर्धा करायची बोलायची झाली तर खाऊ काम नाही आहे. खूप मेहनत आहे त्या गोष्टीसाठी पण त्याच्या. खूप छान मस्त अगदी चांगले मनोगत व्यक्त केलं दोन्ही पण कॅप्टन्सनी. दोघांना शुभेच्छा. टॉस जिंकलाय ओमसाहेब पडग्याच्या कॅप्टनने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पुढच्या सामन्यामध्ये. अगदी धाडस केले आणि फिल्डिंगसाठी निमंत्रित केले जय महाराष्ट्र भोईरगावला. जेव्हा आपण चालू असलेल्या सामन्यामध्ये धावांचा पाठला कसा होईल आपल्याला ऐकवतील सन्मानी आमचे समालोचक गणेशजी गायकवाड सर देर. धन्यवाद. धन्यवाद कारवे सर. आपण जर लक्ष पाहिलं या ठिकाणी 47 धावांचं मगाशी 47 धावांचंच लक्ष होतं. पण निश्चितपणे आपण जर पाहिलं वाहुली संघानं जय गणेश वाफाळ्यापुढे 47 धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र ते पूर्ण करता आलं नाही वाफाळे संघाला. पहिला चेंडू रेहान मुरुमकर समोर जातोय साहिल. निश्चितच स्वतःच्या शरीराला गिरकी दिली आणि चेंडूला फेकून दिलंय बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या वाडी क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या रोखानं होता. उजवीकडे शपल होत गणगणाती आघात आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त आघात होता. क्षेत्ररक्षकांची रचना पाहिली तर पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे एक क्षेत्ररक्षक बघा जाणीवपूर्वक बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणला जातोय आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आहे. बाकी क्षेत्ररक्षक आपल्याला सर्कल रेषेच्या आत शॉट फाईन लेग थर्डमॅन दरम्यान या ठिकाणी कुठेतरी रिवर्सच्या फटक्याचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. एसट्या उद्ध्वस्त खोलवर टप्प्याचा चेंडू महत्वाचा मोहरा गारद होतोय.
अत्यंत महत्त्वाचा मोहरा देव मासा जाळ्यात अचूक अडकला गेला. यापूर्वीच्या चेंडूवरती लालच दिली होती, त्याचा स्वीकार सहज केला. पण त्याच्यानंतर आपण पाहिलं तर स्विच हिटचा प्रयत्न झाला होता आणि खोलवर टप्प्याचा हा चेंडू स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली साहिल शेख यांनी. त्रिफळा उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळाला. एक गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. विजयाचं आव्हान 47 धावांचं आहे. अचूक मारा मात्र तलवली स्पोर्ट तलवली संघाला करावा लागेल, कारण धुव्वाधार फलंदाजी आहे एस डी डोळेकडे. केतन मगर नवा फलंदाज, भरभक्कम शरीरयष्टी, हसमुख चेहरा, सतत हसत असतो आणि दुसऱ्यालाही हसवत असतो. केतन मगर डायनामिक पर्सनॅलिटी आहे. यस, कारण हास्य तुम्हाला अनेक आधारावरती विजय मिळवून देतो. दरम्यान रेहान मुरुमकर अत्यंत प्रतिभावंत खेळाडू आहे. कमबॅक केला. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या होत्या. पुढचा चेंडू रेहान मुरुमकर यांचा, पुढे सरसावत गणगणाती आघात. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. क्षेत्रातला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू आहे. 10 धावा. या ठिकाणी ओमसाई पडगे संघाचे खंदे समर्थक वावरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचंही आगमन झालंय. दरम्यान पुढचा चेंडू थोडासा हळूवार चेंडू होता. चेंडूला ओळखू शकले नव्हते, मात्र निश्चित एक धाव मिळते. 11 धावा. सुनील वारके यांचे आगमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख सुंदर अशा पद्धतीनं चेंडू होता. निर्धाव चेंडू. 5 चेंडू झालेत. 11 धावा. एक महत्वाचा मोहरा गारद झालाय. समोर जातोय शाहिद शेख. 47 धावांचं आव्हान आहे, म्हणजे 12ची सरासरी. 11 धावा तर जोडल्या गेल्यात. हा चेंडू शाहिदसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उमगला नाही. निर्धाव चेंडू. एक महत्वाचा गडी बाद केला. 11 धावाही उभारल्या गेल्या. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून पहिलं षटक समसमान आहे. ओमसाई पडगे संघानं नाणेफेकीचा कोल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारले. आम्ही कोशिंबीकर चषकाचा विजेता संघ ओमसाई पडगे, मॅनेजमेंट के गुरु, संघाचे कर्णधार प्रलेश मुरांजन यांचा तो निर्णय. अत्ताउद्दीन रईस नवा गोलंदाज. आणि जुने क्रिकेटर आसिर रईस यांचे ते चिरंजीव आहेत. अत्ताउद्दीन गोलंदाजी करेल. सामोरा जाईल केतन मगर. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पहिला षटका जोडणारा फलंदाज आपण पाहतोय. यापूर्वी अफसर रईस यांचाही फटका गेला होता, पण तो चौकार होता. त्यांच्यासाठी ते लॉंग ऑफचं क्षेत्र होतं. दुसरं षटक अत्ताउद्दीन रईस. प्रभावी गोलंदाजी केली होती देवळी येथे. नेहमीच फलंदाजी ही जमेची बाजू राहिलेली आहे तलवली संघासाठी. गोलंदाजी डोकी ठरलेली आहे. एक
लतीफ रईस सोडला तर निश्चितच फुलटॉस चेंडू भिरकावून दिला जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. वरती आतापर्यंत केतन पाहिलं आपण 3 चेंडूला सामोरा गेला. 13 धावा केतनच्या बॅट मधून आल्यात. खूप सुरेख सुंदर अशा पद्धतीने केतननं फलंदाजी केलेली आहे. 17 धावा. इनफॉर्म फलंदाज आहे केतन मगर. विश्वास टाणगे यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख फटका खेळला होता. तेवढा सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न अत्तावतूनच्या हातातून चेंडू निसटला. महत्वाचा हा झेल होता. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच. परंतु जेव्हा वेगवान गोलंदाज असतो तेव्हा असं फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं अवघड असतं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच बॅटची या ठिकाणी कडा स्पर्श करीत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावली आणि पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता तंबूचा रस्ता धरतोय केतन मगर. आणखी एक झटका फटका SG डोळे संघाला. पहिला चेंडू होता बॅकफुटवरती जात अतिशय सुंदर रीतीने स्क्वेअर कटच्या फटक्याचा वापर केला गेला. एक धाव जोडली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा लिल्या पूर्ण केल्या. बघा सिरताजबाई किती वेगाने धावा पूर्ण करतायत. सिनियर खेळाडू आहे. ज्युनियर खेळाडूंसाठी निश्चितच एक सुरेख असं प्रात्यक्षिक आपल्या पाहायला मिळतं. 2 धावेच्या जोरावर धावफलकावरती धावा झळकतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. इथून अजूनही 28 धाव्यांची गरज आहे. मॅच निश्चितपणे रंगतदार होणार. एक दर्शनीय फटका. स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू चाललेला आहे. अतिशय देखणा प्रहार. बघूया काय पंचांचा निर्णय येतोय. षटकार. पूर्ण कपडा आहे ना ती रेलिंगला आहे. त्याला जर का टच झाला असेल डायरेक्ट तर षटकार आहे आणि जर पडला असेल तर चौकार. चौकार. पंचांचा निर्णय चौकार आलेला आहे. 1 बाउन्स आहे. ओके ओके रेहान. ओके इट्स ओके. 4 रन्स. 23 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावफलकावरती 23 धावा. मयूर पाटील सुंदर साथ देतात आम्हाला गुणलेखनाच्या माध्यमातून. दरम्यान फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू चाललेला आहे. पळून एक धाव पूर्ण केली गेली. 24 धावा. अर्धा अंतर पार झालेलं आहे आणि 23 धावा उर्वरित 12 चेंडूमध्ये जोडायच्या आहेत.
सरासरी तर गाठलेली आहे. बारा चेंडू, धावफलकावधी 24 धावा. आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असेल. आम्हाला काल रॉकी शाह यांची साथ लाभली होती. आज तिसरे पंच लाभलेले आहेत आम्हाला. मेहताब खोत कोकणातील मंडळी आहेत ही सारी. कारण सन्माननीय स्वप्नील पाटील असतील, त्याचप्रमाणे पंकज भगत हे एकाच गावातले आहेत आणि खोत सुद्धा कोकणातलेच आहेत. यस, दोघंही एकमेकांचे लंगोटी यार आहेत. या दोघांची काही वैशिष्ट्य आहेत. ही स्पर्धा आपण पूर्ण टुर्नामेंटचा सीझन संपल्यानंतर सर आपल्याला कोकणात जायचं आहे. नयनरम्य कोकणचा आनंद घेण्यासाठी अफजल आलेला आहे. 11 नंबरची जर्सी अफजल शेख. सामोरं जाईल फलंदाज, तडाखेबाज धडाकेबाज सिरताज शेख, ज्यांच्या डोक्यावरच ताज आहे. काय नाव ठेवलंय बघा त्यांच्या आई वडिलांनी, सिरताज. दरम्यान अफजल शेख, खेळ सुरू करा प्लीज, वेळ अधिक खर्च होतोय. निश्चितच सुंदर या ठिकाणी कटच्या फटक्याचा वापर केला गेलेला आहे. ग्लान्स केला आणि 4 धावा जोडल्या लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. दर्शनीय फटका सिरताज बाई शेख यांच्याकडनं. आडवा डोंगर त्यानुआईचा मंदिर, आडवा डोंगर. 28 धावा. इथून विजयासाठी 19 धावांची गरज आहे. आयोजक कसा असावा तर आयोजक आकाश ठाणगे यांच्यासारखा असावा. स्टेजवर नाही पण मैदानाच्या सभोवताली सुंदर अशा पद्धतीनं सातत्यानं धडपण आणणारा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे आकाश ठाणगे. वन मॅन आर्मीचा रोल बजावतोय. दरम्यान पुढचा चेंडू अफजल यांचा. सुरेख चेंडू, तेवढा सुंदर प्रहार डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. षटकारच्या जोरावरती धाव फलकाची धावा धडकत आहेत 34. 40+ निश्चित खेळाडू आहे. मात्र अंडरआर्म पासून आपण पाहिलात तर खूप सुरेख सुंदर अशा रीतीने फलंदाजी करत आलेले आहेत. दर्शनीय फटका, शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट म्हणू शकतो. इतका सुंदर फटका टायमिंगच्या जोरावर, ताकदीच्या बलबुत्यावर हा चेंडू डीप स्क्वेअर लेगला षटकारात परावर्तन केलं. 34 धावा, 13 धावांची गरज आहे. या पुढील सामना अनबॉर्डर आपण ओमसाई पडगे वर्सेस जय महाराष्ट्र बोईरगाव. चालू असलेला सामना एच.जी. स्पोर्ट डोळे, तलवली अप्सर या 2 संघांमध्ये खेळवला जातोय. यातील विजेता संघ कळंबोळी स्पोर्ट विरुद्ध 2 हात करेल. कुठेच जायचं नाही यातील विजेत्या संघाने. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच दर्शनीय फटका. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न झालेला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे, एकेरी धाव मिळेल. 35 धावा, इथून 12 धावांची गरज आहे. 9 चेंडू 12 धावांची गरज. आकाश ठाणगे, वन मॅन आर्मीचा रोल, मेहनत प्रचंड आहे. शाहिद सलामीला आलेला आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. निश्चितपणे चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात खिजर रईस यांच्या हातामध्ये विसावतोय.
कोणत्याही प्रकारची हालचाल आपल्याला पाहायला मिळाली नाही. खूप सुंदर जजमेंट केला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खिजर रईस यांच्यासाठी. किती सुंदर झेल टिपलेला आहे. वेल जज खिजर. सलामीला आलेला शाहिद. एकंदर आपण पाहिलं तर चेंडूंना सामोरा गेला. 3 चेंडूला सामोरा गेला आणि 0चा चष्मा डोळ्यात चढवत तो तंबूत परतलेला आहे. दरम्यान चेंडू निश्चितच सुरेख अशी फेकी झाली होती. या ठिकाणी आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तो नाकारला जातोय. एकेरी धाव 36 धावा. इथून विजयासाठी 11 धावांची गरज आहे. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज अफजल. आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू निश्चितच हलक्या हातानं हा चेंडू तट्टावला. थेट हातात आल्याबरोबर नॉन स्ट्राईकला एष्ट्यांचा उद्ध्वस्त केल्या आणि त्या जोरावर एक आणखी झटका फटका दिला जातोय. एस डी डोळे संघाला. शाणू धावबाजून तंबूत परततोय. विजयावतीत सहकार्य करा प्लीज. विजयाचं लक्ष्य जर पूर्ण करत असेल तर धावांची गरज आहे. 11 धावांची. त्यामुळे सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. कारण या षटकामध्ये आपण पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. चौकार षटकार. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर केवळ 2 धावा आल्या आणि 2 गडी पण बाद झाले. 12 धावा दिल्या अफजल शेख यांनी. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाने शिस्तबद्ध मारा केलाय. अताउद्दीनच्या गोलंदाजात 13 धावा झाल्या. पहिल्या षटकात 11 धावा. तिसऱ्या षटकात 12 धावा. सरासरी आहे ती स्वाभाविकपणे आपण पाहतोय 12चीच आपल्याला पाहायला मिळते. आणि विजयाचं लक्ष्य पूर्ण करत असेल तर 12 धावांची गरज, 11 धावांची गरज आता उरलेली आहे. फरदीन रईस. फरदीन नाव ऐकलं का? फरदीन काझी असं तोंडातून स्वाभाविक पडणं. कारण वंडरबॉय ऑफ मुंबई टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह आहे. फरदीन रईस गोलंदाजी करेल. 11 धावांचं संरक्षण करायचं आहे. 11 धावा जोडायच्या आहेत. एका बाजूला असेल फलंदाज सोहेल. दुसऱ्या बाजूला असेल सिरताज. 6 चेंडू 11 धावांचं समीकरण. गोलंदाजी करतोय फरदीन रईस. पहिला चेंडू. फलंदाज सोहेल. 6 चेंडू 11 धावा. निश्चितच बॅटची हलकी कडा घेत चेंडू एष्टी रक्षाच्या हातात आला होता. अफसरबाई यांच्याकडनं चुकी घडली. चेंडू धरतीला दान झाला. 5 चेंडू 11 धावेचं समीकरण. स्ट्राईक रोटेट होणार नाही याची दक्षता मात्र निश्चितच घेतली गेली. सिरताजबाई यांच्याकडे स्ट्राईक आली तर धोका होऊ शकतो तलोरीसाठी. निश्चितच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. गॅप शोधलेला आहे पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अचूक झेल टिपतोय. आणखी एक धक्का एस जी डोळे संघाला. खेळपट्टीकडे यायचंय.
4 चेंडू, धावांची गरज 11. राजा बजाएगे बाजा. आणि सेट फलंदाज आहे तो नॉन स्ट्राईकच्या एंडवर तसा उभा आहे. खरं म्हणजे एक धाव काढून त्यांना संधी देणं हे बुद्धिचातुर्याची लक्षण ठरलं असतं, मात्र तसं काही झालं नाही. दरम्यान निश्चितच या ठिकाणी तिसरा चेंडू डॉट. फरदीन रईस यांच्यासाठी टाळ्या वाजतायत. 3 चेंडू 11 धावेचं समीकरण. सामना मात्र होता कुठं आला कुठे. क्रिकेट रंग बदलणारा सरडा. क्रिकेट खेळच असा आहे, पण खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर बदनाम उगाच सरडा झाला. माणूस जास्त रंग बदलतो. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच येऊन पुन्हा एकदा शरीरावरती आदळतोय. आखूड टप्प्याचा थोडासा चेंडू होता. एकेरी धाव. 2 चेंडू 10 धावेचं समीकरण असेल. तडाकेबाज धडाकेबाज एस जी डोहळे संघाचा वीरेंद्र सेहवाग आक्रमक फलंदाज. याच फलंदाजानं बीसीसी बोरली वर्सेस राहिल शेख इन हातामध्ये बॅट आहे आणि स्ट्राईक वरती सिरताजबाई ही बाब एस जी डोळेसाठी निश्चितपणे आश्वासित करणारी आहे. खेळ सुरू करायचा आहे. फरदीन रईस पहिले 4 चेंडू जर आपण पाहिले तर केवळ 1 धाव देणारे. 5वा चेंडू मात्र षटकारात परावर्तन केलं गेलं. 1 चेंडू 4 धावा. सामन्यात सनसनाटी आहे. श्वास रोखून धरायला लावणारा क्षण आहे आणि आयोजकांनी जी स्पर्धा आयोजित केलेली आहे समीर स्मृती चषक 2026 खऱ्या अर्थानं बघा अशा पद्धतीने सामने आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. पुढचा चेंडू सुरेख फटका. चेंडू गेलेला आहे मिड विकेटच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार आणि तलोली स्पोर्ट तलोली स्पर्धेच्या बाहेर. अभिनंदन एस जी डोळे. अभिनंदन सिरताज भाई.